माझ्यासाठी फार उत्साह आणि गौरवची गोष्ट आहे की मला एक सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने आज ही संधी दिली आणि पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आदरणीय स्वर्गीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली भरपूर काम केलेला एक साधारण कार्यकर्ता आहे आणि मला हे राज्यसभावर जाण्याची जी संधी दिली आहे हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे। काहीच जादू नव्हता। पक्षाचे वरिष्ठ लोक जे निर्णय घेते आणि पक्षाला निर्णय घेताना सर्व जे पक्षाचे मोठे नेते होते त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी माझ्या नावाचं निश्चित केलं माझे नाव। छगन भुजबळ साहेब माझे वडील सारखे आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मी त्यांच्या मुलगासारखा काम करणार आहे। तो नाराजीचा आमच्या पक्षात कुठेही प्रश्न नाही। त्याच्यानंतर असं बघितलं गेलं एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये मार्क पवार वर्सेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा सुप्त संघर्ष प्रश्न ऐकून घ्या सुप्त संघर्ष आहे असा बघायला मिळाला होता किंवा अशा चर्चा होत्या मात्र प्रफुल्ल पटेलांच्याच वर्चस्व पाहायला मिळाला। कुठेही हे सर्व चुकीची गोष्ट आहे। आमच्याकडे काही सुप्त संघर्ष नाही। हे सुप्त संघर्ष कुठून लोक म्हणतात आम्हाला तर समजत नाही। आज पक्षाचे आदरणीय नेते सुनीत्राताई पवार, आदरणीय नेते पार्थ पवार, आदरणीय भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आशिष शेलार साहेब, भरत गोगवले साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकांनी एक मताने निर्णय करून मला उमेदवारी दिली। मी नामांकन दाखल केला। कुठेही असं मला तर वाटत नाही की कुठे सुप्त संघर्ष आहे। हे सर्व गोष्ट बोलण्यासाठी काहीतरी पाहिजे बोलायला म्हणून लोक बोलतात। नक्की पक्षाने जे जबाबदारी दिली आहे आणि वडील सारखे छगन भुजबळ साहेबांनी जे मला सजेशन दिलं आहे तो मला जरी पक्षाने इतकी मोठी जबाबदारी दिली तो दिल्ली, भंडारा, गोंदिया आणि मुंबईपर्यंत आपले क्षेत्राचे राज्याचे विकासासाठी जे करता येतील ते मी करणार। 2 वर्षाचे 2 वर्ष मला भरपूर आहे। मी 18 तास माझ्या पक्षासाठी काम करणार आहे। माझ्यावर आदरणीय अजितदादाचा जे आशीर्वाद होता त्यांच्याबरोबर मी जे काम केलं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये काम केलं, विधान परिषदमध्ये 12 वर्ष काम केला आणि मी सध्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 वर्षापासून अध्यक्ष आहे। हे सर्व अनुभव आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आहे, पार्थ पवार साहेब आहे, यांच्या सर्वांचा जे मला तिथे सहयोग भेटणार आहे आणि महायुती आहे म्हणून काम करताना कुठे अडचण होणार नाही। मुद्दा असा याच्यामध्ये बरीच 3 ते 4 नावं चर्चेत होती मात्र राजेंद्र जैनचं नाव अचानक आलं। एकंदरीत माध्यमांमध्ये असं काही चर्चा नव्हती मात्र एक राजेंद्र जैन असा काय करिश्मा करतात की राज्यसभा मिळते आहे किंवा प्रफुल्ल पटेलांच्या वर्चस्व पाहायला मिळतो। पक्षात सर्व नेते बराबरीचे आहे आणि काही वर्चस्व राहत नाही। पक्षात आवेदन करण्याचा अधिकार सर्व कार्यकर्त्याला आहे आणि पक्ष निर्णय करताना हे विचार करते, पक्षाला निर्णय करताना हे विचार करावा लागते आणि पक्ष जे निर्णय करते पक्षाने समजला की पूर्व विदर्भचे एक सामान्य कार्यकर्त्याला द्यायचा तो मला मिळाली। प्रफुल्ल पटेलांचं दायित्व किती बघता या नामांकनामध्ये किंवा तुम्हाला तिकीट मिळण्यामागे? माझ्या माहितीप्रमाणे मला सर्व नेत्यांनी माझ्या नावावर एक मताने शिक्कामोर्तबा केला तो माझे सर्व नेत्यांचा माझ्यावर आशीर्वाद है। मैंने आज जो अपना राज्यसभा के लिए नामांकन दाखिल किया, मेरे पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार जी के गठ के माध्यम से मुझे ये जो